कन्हान पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात आता जनतेचा रोष उफाळला. कायदा सुव्यवस्थेच्या नावावर चाललेली ही लूट लवकरच थांबली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कन्हान पोलीस स्टेशनच्या हद्दीत शहरात आणि ग्रामीण भागात बेधडकपणे सुरू असलेल्या विविध अवैध धंदे आता लोकांच्या संयमांच्या सीमेलाच आव्हान देणारे ठरले आहे. कायद्याच्या राज्यात कायदा तोडणाऱ्यांचाच दबदबा असावा का, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन भीमशक्ती संघटनेनं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ नेमून कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांना तीव्र आशयाचं निवेदन सादर केले. या निवेदनात कन्हान शहरासह परिसरातील अनेक भागांमध्ये वाळू चोरी, कोळसा वाहतूक, सुगंधित तंबाखू, गांजा, देह व्यवसाय, एमडी ड्रग्ज आणि अवैध दारू विक्रीसह धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने जोमात सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय. नागरिकांना सुरक्षितता देणाऱ्या पोलीस यंत्रणेकडून जर हे गुन्हेगारांना संरक्षण दिलं जात असेल तर सामान्य जनतेनं न्यायासाठी कुणाकडे पाहायचं. निवेदनात म्हटलंय की नशा करणाऱ्या युवकांची संख्या वाढत आहे. गुन्हे करणाऱ्यांमध्ये पोलिसांचा कोणताच धाक राहिला नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीचं मनोबल इतकं उंचावलंय की ते पोलीस ठाण्यात सहज वावरतात. या परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासन काय करत आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तर अद्याप जनतेला मिळालेली नाही. प्रश्न उपस्थित करणाऱ्या गंभीर बाबी म्हणजे कन्हानसारख्या छोट्या शहरात इतके अवैध धंदे पोचले कसे जातात? पोलीस प्रशासन इतके निर्ढावले का की गुन्हेगारांवर कारवाईच होत नाही? डीबी पथक व पोलीस कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी आर्थिक व्यवहार आहे का? फोन CDR तपासले तर पोलीस गुन्हेगार संबंध उघड होतील का? पोलिसांच्या दुर्लक्षामुळे गुन्हेगारीला अभय मिळत आहे का? अधिक धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी काही पोलीस कर्मचाऱ्यांचे आर्थिक व्यवहार असल्याची शक्यता या निवेदनात व्यक्त करण्यात आली. डीबी पथकातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासल्यास हे व्यवहार उघडकीस येतील असा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आलाय. पोलिसांनीच जर गुन्हेगारांना आडून संरक्षण दिलं तर महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा किती धोक्यात येईल असा याचा अंदाज सहज लावता येतो. कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करत या गुन्हेगारांवर मोकोका MDA आणि विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन भीमशक्तीच्या वतीनं करण्यात आली. या निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना सुद्धा प्रेषित करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे सत्रापूर, सिहोरा, निलज, खंडाळा, नरसाळा, पिपरी, गाडेघाट, जुनी कामठी, घाटरोहणा, नंदगाव, एसंबा या भागांमध्ये अवैध रेती चोरी आणि जुगार सत्र सुरूच आहे. या सर्व प्रकरणांकडे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथक प्रमुख DYSP अनिल मस्के यांनी तात्काळ लक्ष केंद्रित करून कारवाई करावी अशी देखील जोरदार मागणी करण्यात आली. या निवेदनाच्या वेळी रिपब्लिकन भीमशक्ती संघटनेचे मनोज गोंडाणे, नितीन मेश्राम, रवींद्र दुपारे, राजेश फुलझले, रॉबिन निकोसे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे आंदोलन केवळ निवेदनापुरते मर्यादित न राहता जर कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन उभं करण्यात येईल असा इशाराही संघटनेनं दिलाय. कन्हानमधील परिस्थिती पाहता असा सवाल उपस्थित होत आहे की कायद्याच्याच रक्षकांनी जर गुन्हेगारांना अभय द्यायला सुरुवात केली तर नागरिकांनी सुरक्षितेसाठी आता कोणाकडे धाव घ्यायची? पोलिसांमुळे गुन्हेगारांचं मनोबल उंचावत असेल तर सामान्य जनता न्याय कुठे मागणार? हे सगळं सुरू आहे ते प्रशासकीय आशीर्वादाने की आर्थिक देवाणघेवीने? महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा सावरण्यासाठी नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी कन्हानमधील या अवैध साम्राज्याची उकल होणं अत्यावश्यक आहे. गजा महाराष्ट्र 24 न्यूज घेता ऋषभ बावणकर, कन्हान, नागपूर. ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.